दररोज मुलांच्या टिफिनला पोळी भाजी देऊन आपल्यालाही कंटाळा आला असतो आणि मुलंसुद्धा कंटाळलेले असतात. काहीतरी नवीन मम्मा दे असं नेहमी सांगत राहतो सुधांशू. म्हटलं चला काहीतरी आज नवीन बनवूया त्याच्या टिफिनसाठी. तर इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते आपल्याला एका बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकून छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, हळद पावडर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि अजून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही. आता थोडा वेळ बॅटर आपल्याला बाजूला ठेवायचा आहे. तोपर्यंत इकडे काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत मी. टोमॅटो, कांदा, शिमला मिर्च आणि कॉर्न आहेत. हे उकडून घेतलेले आहेत हे कॉर्न. आता आपल्याला टाकायचे आहेत काही सॉस. तर इथे मी कॅचअप टाकलेला आहे आणि पिझ्झा सॉस टाकून घेतलेला आहे. वरून मेयोनीज टाकलेला आहे आणि चीज 1 क्यूब टाकून घ्यायचा आहे आणि सगळं जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण जे बॅटर तयार करून ठेवलं होतं ते अगदी पळीभर टाकायचं आहे. अशा प्रकारे मी छोटंसं पसरून घेतलेलं आहे. जास्त काही मोठं बनवणार नाही आहे. छोटे असे टिफिनला देणार आहे. त्यासाठी आपल्याला आता पूर्ण असं वरून आपण जे कॉर्नचं छान मिश्रण बनवून ठेवलं होतं ते टाकायचं आहे. वरून छान असं चीज टाकायचं आहे. हे नॉर्मल चीज आहे, क्यूबमध्ये येते ते. तुम्ही मोझरेला चीजसुद्धा टाकू शकता. आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे 2 ते 3 मिनटं आणि छान जो आहे आपला हा पिझ्झा, स्मॉल मिनी पिझ्झा तो आपल्याला होऊन द्यायचा आहे. तर पाहू शकता मस्त आपला मिनी पिझ्झा रेडी आहे. हेल्दी अगदी, मुलांना आवडेल असा. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा 4-5 वाजता छोट्याशा भुकेसाठी बनवू शकता. तर नक्की ट्राय करा. खायला खूप टेस्टी लागतो आणि बनवायला अगदी 5 ते 6 मिनटामध्ये होऊन जातो. एकदम जाळीदार असा झालेला आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय.